नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अफेअरचे पुरावे प्रियाच्या हाती लागले होते ते तिने जाळून टाकलेले असतात. खरं तर सायलीने इथे ईश्वरीने काव्याला ते काम सांगितलेलं असतं, पण चतुर प्रिया धावतच तिथे जाते आणि ते पुरावे मिळून आता ती जाळून टाकते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही चैतन्य आहे ना, त्या चैतन्याने अस्मिताला एक नेल किट दिलेली आहे आणि त्यावरून अस्मिता आणि सचिनच थोडंसं वाजलेलं आहे. हेच आपल्याला या आजच्या एपिसोडमध्ये पाहायचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, इथे मालिकेमध्ये होतंय काय, सुरुवातीला इथे आता सायली आणि अर्जुन हे दोघेजण दाखवलेले आहेत आणि सायली आणि अर्जुन हे दोघेजण दाखवल्यानंतर सायली म्हणत असते, खरं तर आपण ना येथे खूप मोठी लढाई आज जिंकलेले आहोत. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो हो, पण तरी सुद्धा इथे आता जो संतोष आहे त्याने जो गुन्ह्याचा आरोप स्वतःवर घेतलाय ना, त्यामुळे थोडसं टेन्शन आले. तेव्हा सायली म्हणते सर्व व्यवस्थित होईल. आता मी काय म्हणते, तुम्ही थोडासा आराम करून घ्या. त्यावर अर्जुन म्हणत असतो, नाही, आराम करणं शक्य नाहीये त्याच वेळेला आता इथे सायली म्हणत असते, पण आराम केला तर तुम्हाला थोडंसं बरं वाटेल ना. आणि तेव्हा आता इकडे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही निर्दोष आहात आणि निर्दोष सुटला आहात, ही गोष्ट माझ्यासाठी फार फार आनंदाची आहे. त्याच वेळेला आता इकडे अर्जुन म्हणत असतो, खरं तर हे सर्व काही शक्य तुझ्यामुळे झालं आहे. तू जर माझ्यासोबत नसतीस ना, तर हे अजिबात शक्य झालं नसतं. तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या आहेत असं तो तिला सांगत असतो. आणि त्याच वेळेला आता ती म्हणत असते त्या प्रियाला, तर मी सोडणार नाही. इथे माझ्या एवढ्या नामांकित वकिलाची तिने अशा पद्धतीने बदनामी केली आहे आणि एवढा मोठा तिने डाव टाकलाय तिला, तर ह्या सर्व गोष्टींची उत्तर द्यावीच लागतील. माझ्या डोळ्यात आलेल्या प्रत्येक अश्रूचा आणि त्याचबरोबर तुमचा केलेला अपमान, ह्या सगळ्या गोष्टी मी तिच्याकडून वेजासकट वसूल करून घेणार आहे असं ती बोलत असते. आता दुसऱ्या बाजूला येथे अस्मिता ही हॉलमध्ये बसलेली असते. आता त्याच वेळेला तिथे चैतन्य आलेला असतो आणि चैतन्य म्हणत असतो, काय अस्मिता, काय करतेस? काही नाही रे, बस आपलं असंच. तेव्हा तो म्हणत असतो, थांब, मी ना तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलेला आहे. तेव्हा ती म्हणत असते, काय आणि कसं गिफ्ट आणलेला आहेस? खरं तर अस्मिता नख काढत बसलेली असते. तेव्हा चैतन्य म्हणत असतो, मी ना तुझ्या करिता ना एक आर्ट नेल किट आणलेला आहे. तेव्हा अस्मिता म्हणत असते, काय काय सांगतोस काय? आणि आता हे नेल किट घेऊन मी काय करणार आहे? तसंही आता आणि मी लावलं तर ते कोण पाहणार आहे? तेव्हा चैतन्य म्हणत असतो, अग असं काय करतेस? एवढ्या गोड बाळाची आई आहेस तू. आणि मग आणि तेव्हा अस्मिता म्हणते, तुला माहिती ना, कॉलेजमध्ये असताना मी तासनतास इकडे नेल पॉलिश करायची, त्याचबरोबर नेल आर्ट करायची. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तू आणि इथे अर्जुन मला किती चिडवायचात, मला किती रागवायच आहेत म्हणून. तेव्हा तो म्हणत असतो, अगं लावून तर घे. तेव्हा अस्मिता म्हणत असते, पण ते लावलं तर पाहणार कोण आहे? असं म्हटल्याबरोबर आता तरी सुद्धा तो तिला गिफ्ट देतो आणि इकडे अर्जुनने चैतन्याला आवाज दिलेला असतो, त्यामुळे तो तिथून निघून जातो. तेवढ्यातच आता इकडे सचिन आलेला असतो. सचिन म्हणत असतो, सॉरी अस्मिता, सॉरी, मला ना यायला थोडासा लेट झालाय. काय ना, मला अर्जुनला कांग्रॅच्युलेट करायचा आहे. आणि कुठे आहे तो? तेव्हा तो म्हणत असतो, तो आहे त्याच्या खोलीमध्ये. तेवढ्यातच अस्मिताच्या हातामध्ये ते नेल आर्ट किट पाहतो आणि तेव्हा तो म्हणत असतो, काय अस्मिता, एवढी महागडी शॉप कशाला केलीस? आणि आता बाळ आहे तर तुला कुठे लावायला जमणार आहे? ते कशाला उगचच हे सगळं काही घेतलंस? तेव्हा अस्मिता म्हणत असते, एक मिनिट सचिन, हे सर्व मी घेतलेलं नाहीये, मला हे चैतन्यने दिलेला आहे. त्याच वेळेला सचिन म्हणत असतो, का त्याने का दिलेला आहे आणि तो कोण आहे? आणि त्याचबरोबर त्याला हे दाखवून द्यायचं आहे का की मी कसा पैसे कमवत नाहीये आणि माझ्याकडे
कसे पैसे नाहीयेत आणि त्यामुळे तो हे सगळं काही करतोय आणि त्याला हे दाखवून द्यायचं का की अस्मिताचा नवरा कसा कंगा आहे किंवा किती हतबल आहे की तू तिला कोणतीही गोष्ट कोणतेही पैसे वगैरे घेऊन देऊ शकत नाही असं वाटते का तुला? आणि त्याचबरोबर इथे आता लगेचच अस्मिता म्हणत असते, एक मिनिट चैतन्य मला लहानपणापासून ओळखत आहे, तो माझा भाऊच आहे आणि तू असं कसं बोलू शकतेस? कळ हे बघ मी काय करायचं आणि काय नाही ह्या गोष्टी तू मला सांगू नकोस असं म्हणून आता अस्मिता ताणताण करतच तिथून निघून गेलेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अधिरा आणि त्याचबरोबर अधिराज आणि त्याचबरोबर प्रिया हे दोघेही जण आता कॉफी शॉप मध्ये असतात. तेव्हा प्रिया आता नेहमीप्रमाणेच अधिराजला घोळात घेण्याचं काम करत असते. आता ती म्हणत असते, अधिराज काय सांगू तुला, म्हणजे माझ्या भावाच्या शिक्षणासाठी त्याचबरोबर माझ्या आई आणि बाबांच्या आजारपणासाठी ना आम्ही इथे आमचं घर गहाण ठेवलं होतं आणि आता घराचं कर्ज फेडायचं आहे मला कळतच नाही. तेव्हा तो म्हणत असतो, का काय झालेलं आहे? नाही रे बघ ना, आताही माझं लग्न अशा परिस्थितीमध्ये अशा मुलासोबत लावून दिले ना माझ्या आई वडिलांनी, त्यामुळे मला फारच काही कळतच नाही काय करावं म्हणून ती एक डोक्यावर टांगती तलवारच असते. आता ह्या सर्व गोष्टी असून सुद्धा मला नीट धड काय करावं ना काय नाही ते कळत नाही. त्याच वेळेला आता आपण पाहतो अधिराज म्हणत असतो, काळजी करू नकोस, ती अमाउंट किती आहे ते सांग. तेव्हा ती म्हणत असते, नाही हे बघ मी तुला नाही सांगणार आहे काही आणि मी तुझ्याकडून पैसे सुद्धा घेणार नाही. त्याच वेळेला आता तो म्हणत असतो, वेडी आहेस का तू माझ्याकडून पैसे घेणार नाहीस? तू आणि मी आपण दोघे जण वेगळे आहोत का? नाही, आपण दोघे जण वेगळे नाही आहोत. तेव्हा ती म्हणते, नाही मला असं कोणी म्हणायला नको आहे की इथे मी तुझ्या प्रेमाचा फायदा घेतलाय. इथे मी तुझ्यासोबत असं काहीतरी असा डाव टाकलेला आहे, त्यामुळे प्लीज मला तुझा एकही रुपया नको आहे. तेव्हा आता इथे अधिराज म्हणत असतो, अमाउंट सांग, बोल किती अमाउंट आहे आणि किती पैसे पाहिजे आहेत? तेव्हा ती म्हणत असते, नाही नकोय हे बघ प्लीज नकोय. त्याच वेळेला अधिराज म्हणत असतो, बोल प्रिया, अगं असं काय करतेस? आता मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे, आपलं दोघांची एकमेकावर प्रेम आहे, तर मग तू अशी वागणार आहेस का? हे बघ अशी वागू नकोस, जे काही आहे ना ते सर्व काही तू मला सांग, बोल. त्याच वेळेला ती म्हणत असते, जवळपास 5 लाख रुपये द्यायचे आहेत. तेव्हा अधिराज तिला समजावून सांगण्याचं काम करतो. तो म्हणत असतो, हे बघ काळजी करू नकोस, मी आहे ना, माझ्यासाठी ही 5 लाख रुपये रक्कम जी आहे ना ती अजिबात जास्तीची नाहीये, तू काळजी करू नकोस, मी तुला 5 लाख रुपये देतो. त्याच वेळेला आता इकडे लगेचच अधिराज तिला हे सर्व काही बोलत असतो, पण ती मुद्दामून नाही करत असते. तेवढ्यातच अधिराजने आता लगेचच तिच्या अकाउंटला 5 लाख रुपये ट्रान्सफर केलेले असतात आणि तो म्हणत असतो, घे प्रिया, तुझ्या अकाउंटला 5 लाख रुपये ट्रान्सफर सुद्धा झालेले आहेत. असं बोलल्याबरोबर ती म्हणत असते, काय सांगतोस काय तू हे? त्याच वेळेला तो म्हणत असतो, हो, कारण हे बघ माझ्यासाठी सर्व काही तूच आहेस, या जगामध्ये तुला सोडून माझ्या इथे कोणीही नाहीये. त्याच वेळेला आता अधिराज मनामध्येच म्हणत असतो, खरं पाहायला गेलं ना तर इकडे मी तुला नाही कॅश सुद्धा देऊ शकलो असतो, पण मी अजिबात तसं केलेलं नाहीये, कारण जर मी तुला कॅश दिली असती तर माझ्याकडे पुरावा राहिला नसता आणि त्याचमुळे मी तुला हे ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर केला आहे. आता प्रिया मनामध्येच म्हणत असते, खरं तर मी 5 लाख मागण्याऐवजी 20 लाख किंवा 50 लाख तर आरामात मागायला हवे होते. मी पण मूर्खच आहे, वेडीच आहे, मी खरंच चुकलंच. माझंही तर दूध देणारी इथे म्हैसच आहे किंवा सोन्याचं अंड देणारी कोंबडीच आहे. असं आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला अधिराज म्हणत असतो, का काय झालेलं आहे एवढा कसला विचार करतेस? तेव्हा ती म्हणत असते, नाही कसलाही विचार करत नाही. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता प्रिया घरी आलेली असते आणि तिच्या बेडरूम मध्ये असते. आता तेवढ्यातच तिथे अश्विन येतो आणि तेव्हा तो म्हणत असतो, तन्वी काय करतेस? तेव्हा ती म्हणते, नाही काही
नाही रे, बस असंच. बर बर ठीक आहे. ऐक ना, खरंच तू ना एवढं सगळं काम करतेस ना, एवढे सगळे काही तुझ्यामध्ये चेंजेस, हे सगळं काही झालेलं आहे ना, ते पाहून मला खरंच फार आनंद होतोय बर का. असं सुद्धा आता इथे तो तिला सांगत असतो आणि हे सर्व काही सांगत असताना आता इकडे तो म्हणत असतो, ऐक ना, आज ना दुपारी मला फार वेळ आहे, तर मग आज आपण इथे लंच डेटला जाऊया का. त्याच वेळेला आता ती थोडासा विचार करते आणि शांत बसत असते. तेव्हा पुन्हा एकदा तो म्हणत असतो, काय झालं, मी काय विचारतोय तुला, आज आपण लंच डेटला जायचं का. त्याच वेळेला आता इथे ती म्हणत असते, हो चालेल ना, मग कसला एवढा तुला हो म्हणायला म्हणण्यासाठी एवढा कसा विचार करत होतेस. तेव्हा ती म्हणत असते, नाही रे, तू एवढ्या दिवसांनी मला लंच डेटसाठी विचारलंस ना, त्यामुळे ते सगळं काही पाहून तुला काय लवकर उत्तर द्यावं ना, तेच मला कळत नव्हतं आणि म्हणूनच मी थोडीशी शांत बसले होते, बस, याच्या पलीकडे काही नाही. असं आता इकडे ती त्याला सांगत असते. मग आता इथे अश्विन म्हणत असतो, बर ठीक आहे, मग आज ना दुपारी आपण जाऊयात मस्त, इथे हायवेला ना एक रेस्टॉरंट नवीन झाला आहे, मग तिथे चालेल ना. तेव्हा ती म्हणत असते, अरे तू सोबत असलास ना तर धाब्यावर सुद्धा चालेल, मी आनंदाने धाब्यावर सुद्धा येईल बर का. तेव्हा आता अश्विन म्हणत असतो, खरंच तन्वी, एक गोष्ट सांगू का, तू म्हणजे जेव्हापासून ही नोकरी वगैरे करायला लागलेली आहेस ना, नोकरी करणं, घर सांभाळणे, ह्या सगळ्या गोष्टी तू करतेस ना, ते पाहून खरंच मला ना फार आनंद होतोय बर का, म्हणजे ह्या सगळ्या काही गोष्टीचा. तेव्हा मुद्दामच आता ती म्हणत असते, अरे आता मला हे सगळं काही करायलाच हवं ना, शेवटी मी या घरची सून आहे, तुझी बायको आहे की नाही. अश्विन, मग असं काय करतोस तू. तेव्हा तो म्हणत असतो, ऑफकोर्स ते तर आहेच, पण खरंच मला ना हे सगळं तू करतेस ना, ते पाहून फार आनंद होतोय. असं आता इकडे तो बोलत असतो. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, अर्जुन हा त्याच्या खोलीमध्ये असतो आणि थोडीशी स्टडी करत असतो. त्याच वेळेला सायली म्हणत असते, काय हो, आता काय करत बसला आहात. तेव्हा तो म्हणत असतो, नाही, काही नाही, विचार करतोय शांताच्या केस बद्दलच, म्हणजे हा जो संतोष आहे ना, तो संतोष त्याने नेमका हा जो गुन्ह्याचा आरोप आहे ना, तो स्वतःवर का घेतला. त्याचबरोबर इथे संतोषच्या घरी कोण कोण असेल आणि नेमका काय प्रॉब्लेम असेल. त्याचबरोबर ह्या प्रियाने त्याला कशा पद्धतीने ब्लॅकमेल केलेलं असेल ना, ह्या सर्व गोष्टींचा मी इथे विचार करतोय. आणि जर आपल्याला त्याने हे सगळं का केले, कशामुळे केले, ह्या गोष्टी जर आपल्याला शोधता आल्या, सापडल्या ना, तर मग आपलं आणखीच काम सोपं होईल. असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्याच वेळेला सायली म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे बघा, मला तर असं वाटतं ना की नक्कीच काहीतरी ह्या प्रियानेच इथे संतोषला ब्लॅकमेल केलेलं असावं आणि संतोषला ब्लॅकमेल करूनच सर्व आरोप आणि ते सर्व गुन्हा स्वतःवर त्याला घ्यायला लावलेला असावा. नक्कीच असं काहीतरी एखादं तरी कारण असावं, असं सायली म्हणत असते. पण आता इकडे अर्जुन म्हणत असतो, तोच तर विचार करतोय, पण आता मला असं वाटत की काही जरी झालं ना तरी सुद्धा संतोषा फॅमिलीला भेटलं पाहिजे. तर आता सायली म्हणत असते, पण मला तर असं वाटतंय ना की आता आपल्याकडे खूप सारे पुरावे जमा झाले आहेत आणि त्याचबरोबर डीएनए टेस्टची वाट बघण्यापेक्षा ना, जे काही पुरावे इकडे प्रियाच्या विरोधात मिळालेले आहेत ना, ते एक एक करून सर्व पुरावे आपण आता सर्वांसमोर आणत गेलो ना, दाखवत गेलो ना, तर मग ती थोडीशी घाबरेल आणि घाबरल्याच्या नंतर तिला इकडे जो काही संतोष आहे किंवा शांता आहे ना, त्यांच्याबद्दल लपवाछिपी करण्यासाठी वेळ कमी भेटेल आणि तिचं लक्ष त्या सगळ्या गोष्टीकडे लागेल. आणि म्हणूनच मला असं वाटते की आपण एक एक करून घरच्यांसमोर थोडे थोडे पुरावे आणले गेले पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, हो चालेल ना, ही तर सुपर आयडिया आहे, ह्या गोष्टीचा तर मी इथे विचारच केला नाही. असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हा सायली म्हणत असते, ब्र ठीक आहे, मी खाली जाते, नाश्ता बनवते आणि त्यानंतर मग आता प्रियाचं कसं भान समोर आणायचं, काय करायचं, ह्या सर्व गोष्टींचा आपण इथे विचार करूया. असं आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आता इकडे सायली खाली जाते आणि
म्हणत असते काय हे तुम्ही तर नाश्ता करण्यासाठी सुरुवात सुद्धा केली मी येतच होती ना तेव्हा आता इकडे ती म्हणत असते अहो साहिलीताई काय झालं तुम्हाला सांगू का इथे तन्वीताई आल्या आणि तन्वीताई म्हणायला लागल्या की चला आपण मिळून नाश्ता बनवूयात आणि तेवढ्यातच आता सायलीला आवाज आलेला असतो त्यामुळे सायली निघून जाते आणि तिथेच किचनमध्ये तिने मोबाईल चार्जिंगला लावलेला असतो। आता प्रियाला इथे टेन्शन आलेलं असतं ती विचार करत असते खरं तर ना आज मला आधिराजला सुद्धा दुपारी भेटायला जायचं आणि हे चैतन्य अश्विनने सुद्धा मला इकडे डिनर साठी सांगितला आहे खरं ना काय करावं ना कळत नाही। तेवढ्यातच ती आता पोहे भिजवायला लागते आणि सायलीचा फोन वाजतो। आता सायलीचा फोन वाजल्यामुळे तिचा फोन कडे लक्ष जातं आणि नाव दिसतं स्टी। मग आता लगेचच विचार करते हा स्टी हिला का फोन करतोय आणि म्हणजे ह्याच्या हाती काही लागलं वगैरे की काय असा विचार आता इकडे ती करत असते। त्याच वेळेला आता ती फोन उचलते आणि फोन उचलल्यानंतर तिकडून फक्त स्टी म्हणत असतो सॉरी सायली वहिनी तुम्ही फोन केला होता ना पण मी थोडा कामात होतो त्यामुळे मला काही नीट फोन उचलता आला नाही। तुम्हाला प्रियाच्या विरोधामध्ये जे मी अफेअरचे पुरावे मिळवायला सांगितले होते ते सर्व पुरावे मी मिळवले आहेत। मी तुम्हाला एक लोकेशन पाठवतो त्या लोकेशनवर तुम्ही या आणि ते पुरावे घेऊन जा। त्याचबरोबर काही फोटोकॉपीज आहेत आणि मी तिच्या 2-3 बॉयफ्रेंडला सुद्धा भेटलो आहे आणि ते सगळेजण तिच्या विरोधामध्ये साक्ष देण्यासाठी सुद्धा तयार झाले आहेत असं आता इथे तो बोलत असतो। त्याच वेळेला आता तो म्हणतो मी थोड कामात लोकेशन पाठवतो त्या लोकेशनवर तुम्ही या असं म्हणून आता तो फोन ठेवून देत असतो। आता फोन ठेवून दिल्यानंतर इकडे प्रिया लगेच आता लोकेशन घेते आणि म्हणत असते या स्त्रीला आता कोणकोणता माझा बॉयफ्रेंड सापडला असेल आणि तो कोणत्या बॉयफ्रेंडला इथे समोर आणणार आहे हेच मला आता कळत नाही। आणि त्याचबरोबर आता मी काय करू नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आता मला शांत बसून नाही चालणार। काही जरी झालं ना तरी सुद्धा मला इकडे हे सगळं सत्य शोधलं पाहिजे आणि मला लगेच त्या स्त्रीला जाऊन भेटलं पाहिजे असा विचार आता इथे ती करते आणि लगेचच आता ती त्या स्त्रीला भेटण्यासाठी निघालेली असते। किचनमध्ये नाश्ता बनवत असते पण नाश्ता सुद्धा तसाच ठेवते आणि तसाच ठेवून ती ताबडतोब स्त्रीला भेटण्यासाठी त्या लोकेशनवर निघालेली असते। आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सर्वजण खाली नाश्त्यासाठी आलेले असतात। प्रतापराव म्हणत असतात काय कल्पना नाश्ता वगैरे झालाय का तेव्हा कल्पना म्हणत असते हो झाला असेल ना नाश्ता सायली आणि त्याचबरोबर प्रिया ह्या लवकरच सकाळी उठून नाश्ता करण्यासाठी किचनमध्ये आल्या होत्या पण मग आता तेवढ्यातच तिथे विमल येते आणि विमल म्हणत असते हो सॉरी आम्ही बाळाला आंघोळ घालत होतो ना त्यामुळे थोडासा उशीर झालाय मी पटकन नाश्ता घेऊन येते। तेवढ्यातच आता सायली तिथे येते आणि सायली म्हणत असते काय हे विमल ताई इथे तर म्हणजे प्रिया होती ना नाश्ता करण्यासाठी मग ती कुठे गेली बाप रे। तेवढ्यातच आता इकडे लगेच सायली म्हणत असते तुम्ही बसा मी पटकन पोहे बनवून येते। आता सायली किचनमध्ये पोहे बनवत असते तेवढ्यात प्रिया बाहेर येते। प्रियाच्या हातामध्ये पर्स असते आणि पर्स असल्या कारणाने ती म्हणत असते सॉरी हा अश्विन मला अर्जंट मध्ये जावं लागणार आहे खूप महत्वाची एक इमर्जन्सी आहे असं म्हटल्याबरोबर आता सायली तिथे येते आणि सायली म्हणत असते काय मला एक गोष्ट कळत नाही कसली एवढी इमर्जन्सी आहे तुला तेव्हा आता अर्जुन सुद्धा आलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो मला एक गोष्ट समजते अश्विन डॉक्टर आहे तर अश्विनला इथे इमर्जन्सी येऊ शकते पण तू तर फॅशन डिझायनिंग केलेला आहेस ना मग तुला कसली इमर्जन्सी आहे ते मला काही कळत नाही। आणि त्याच वेळेला आता इथे ती म्हणत असते तेव्हा इथे सायली सुद्धा म्हणते काय तू कोणत्या कंपनीमध्ये काम करतेस नेमकं काही सांगणार आहेस की नाही आम्हाला तेव्हा ती म्हणत असते तुम्हाला असं खोटं वाटत का माझे हे बघा मी एका खूप मोठ्या कंपनीमध्ये काम करते आणि तिथे सुद्धा मीटिंग्स वगैरे हे सगळं काही येऊ शकतं ना अगं पण हो सगळं ठीक
ठीक आहे, पण आता तू अशा कोणत्या मीटिंगला चाललेली आहेस तेच आम्हाला काही समजत नाही आता ती बोलत असते. त्याच वेळेला आता सायली प्रिया म्हणत असते, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना? हे बघा, हे माझ्या कंपनीचं कार आहे, पाहून घ्या, आणि तिथेच मी काम करते. तुम्हाला माझ्यावर कोणालाही विश्वास नाहीये ना? त्यामुळेच हे पुरावे मला तुम्हाला द्यावे लागते. तेवढ्यातच आता इथे अश्विन सुद्धा म्हणत असतो, अगं हो तन्वी, ते सर्व ठीक आहे, पण आज आपण डिनर लंच डेटला जाणार होतो ना, मग तू अशी आत्ताच यावेळेला नाही म्हणतेस म्हणजे मला नाही समजत. तेव्हा आता प्रिया म्हणत असते, आता काय करणार ना रे अश्विन, म्हणजे बघ ना, अचानकच मीटिंग आली, आता काम कुठपर्यंत चालते कुठपर्यंत नाही हे सुद्धा मला नाही सांगता येणार. पण ऐक ना, मी माझं दुपारपर्यंत जर आटोपलं ना तर मी नक्की तुला कॉल करेन. तेव्हा अश्विन म्हणत असतो, ठीक आहे चालेल ना, नक्की कर, पण आता मी येते ब्र का, कारण मला जाणं खूप इम्पॉर्टंट आहे, गरजेच आहे, कारण मीटिंग खूप जास्त महत्वाची आहे. असं म्हटल्याबरोबर आता इथे कल्पना म्हणत असते, अगं पण तन्वी, मला एक गोष्ट सांग, अशी अचानकच कशी काय मीटिंग येते? हो येते ना, मग काय करणार आता, मीटिंग आली म्हटल्यावर तर जावंच लागणार आहे ना. असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे अश्विनला फोन आलेला असतो, त्यामुळे तो फोनवर बोलत असतो. तेव्हा कल्पना म्हणत असते, कमीत कमी ना बाई, तिकडे सुद्धा जिथे काम करते ना तिथे तरी व्यवस्थित काम करावं, नाही तर तिकडे सुद्धा असंच काहीच करत राहावं. त्याच वेळेला आता इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको जरा 2 मिनिट येतेस का? तेव्हा अर्जुन आणि सायली एका ठिकाणी जातात घरामध्येच, आणि त्यांनी आता फोन केलेला असतो. आता तो फोन असतो खरं तर हे सगळे काही रिपोर्ट्स, हे सगळे काही पुरावे जमवण्यासाठी, आणि आता लगेचच जो काही स्टी आहे तो स्टी ईश्वरीकडे ते रिपोर्ट देणार असतो. आणि तेव्हा अर्जुन म्हणत असतो, आता त्यांच्या हातून ते पुरावे घेते, आणि त्यानंतर ती पुरावे ते जाळून टाकत असते, आणि म्हणत असते, मी फक्त आणि फक्त तन्वीच आहे, प्रिय असल्याचा कोणताही पुरावा मी इथे जिवंत ठेवणार नाही. माझ्या बॉयफ्रेंडचे तुम्ही पुरावे समोर आणून मला तन्वी नसल्यास सिद्ध करताय का? ते होणारच नाही. असं म्हणून शेवटी प्रियाने पुरावे जाळून टाकलेले असतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.